महाविकास आघाडीमध्ये त्यांचाच समझोता नाही। त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा की आमचं मोदीशी भांडण नाही, अदृश्यशक्तीशी असणारं भांडण आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये त्यांचाच समझोता नाही असं आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो। ते आता असणारं स्पष्ट झालेलं आहे। एकत्र यादी जाहीर होत नाही आहे, तर वेगवेगळे तिन्ही पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असतील, यांच्या वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी बाहेर पडतात आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून फ्रेंडली फाईट अशा रीतीची संकल्पना पुढे आणली अशी परिस्थिती आहे। ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा, तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील। परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारा वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत, असं असणारं एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता। ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती, ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि येती निवडणूक ही असणारा अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या। त्यामध्ये आम्ही असणारा पहिली भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी, त्यांना पत्र लिहिलं की मवियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत। 2 जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर। उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर, तर तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे। या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। 14-16 मतदारसंघ अशी आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे। दुसरं आम्ही जे म्हणत होतो की ज्या याद्या ज्या समझोता होणार आहे आणि जिथे समझोता होणार नाही अशी जी परिस्थिती आहे, जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे, उरलेल्या 2 पक्षांचं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्याचं कारण गेले 20-25 वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहेत आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल, जिथे NCP लढली असेल तिथेच यांचं अस्तित्व आहे आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तीच परिस्थिती आपल्याला असणारा सेना आणि BJPमध्ये त्या ठिकाणी दिसते। ज्या ठिकाणी
सेना गेले 20-25 लढत आलेली आहेत, तेच मतदारसंघ ते मागत आहेत. ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद नाहीत म्हणून असणारं उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षावरनं मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोकही विचारतात आहेत की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्यांना गरज काय आहे. त्यांचीसुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढत आहेत किंवा लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे, पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चालला आहे. काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चालला आहे. आणि लेटेस्ट आपण असं जर पाहिलं तर मनसेसारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा ॲडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. मी एकच या ठिकाणी मानतो आहे, हे जेवढे पक्ष लढतात आहेत त्यांचे त्याच मतदारसंघामधली असणारी ताकद आहे, उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असणारा रोल त्या ठिकाणी प्ले करू शकते. आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेला आहात त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणारे रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापिताचं राजकारण. आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असणारा ह्या इलेक्शनमध्ये करूया, परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता. आणि म्हणून आम्ही असणारा त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला 2 किंवा 3च जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात केली. दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असणारं जाहीर आपल्या सगळ्यांना असणारं दिसलं की आमचं मोदीशी भांडण नाही, अदृश्यशक्तीशी असणारं भांडण आहे. इलेक्शनमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं, त्याला टीकेचं असणारं शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे 10 वर्षाचं कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणारं आहे आपण बघितलं आहे. आणि म्हणून त्या सभेमध्ये मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून मला फक्त 5च मिनटं त्या ठिकाणी दिली. मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही, ती राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळाला पाहिजे होता याची मला जाणीव आहे. वंचितची 2 ठिकाणची असणारी अडचण जी आहे, एक की भारतीय जनता पक्ष RSS आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे, ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग. आणि दुसरा भाग, जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे. आणि ह्या प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे, BJP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, NCP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे.
आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या उमेदवारांची नावं 4 मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला ओळख करून दिलेली आहे, हे सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत. आमचा आग्रह असा होता की ह्या विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे, पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्य तर झालीच नाही, पण त्यांच्यामधली भांडणं मिटली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असणारा या इलेक्शनमध्ये एक आघाडी म्हणून असणारा आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ हे आम्ही लढवणार, हे आम्ही असणारं जाहीर करतो या ठिकाणी. आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे या इलेक्शनमधला तो म्हणजे ह्या जो इलेक्टोरल बॉन्ड आहे, आम्ही म्हणत नाही आहोत, पण फायनान्स मिनिस्टर यांचे यजमान जे आहेत तेच म्हणतात आहेत की हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे. दुसरा, काही मेडिकल कंपन्या ज्या आहेत ज्यांच्या औषधं बॅन केली होती, डोनेशन दिलं बॉन्डमार्फत, ती औषधं पुन्हा बाजारामध्ये आली. तिसरा जो आहे तो त्या ठिकाणचा आहे की हुकुमशहाला असणारा या ठिकाणी जन्म दिला जातोय आणि त्याच्यावरचा असणारा शिक्कामोर्बत आता असणारा सुप्रीम कोर्टाने नोटबंदीच्या संदर्भात केला आहे की जिथे फायनान्स मिनिस्टरला सुद्धा ह्याची जाणीव नव्हती आणि एका दृष्टीने हा इल्लीगल डिसिजन आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तो इल्लीगल डिसिजन असल्यामुळे पुन्हा ज्या जुना नोट्या आहेत त्या चलनात येणार की न येणार याचाही इश्यू त्या ठिकाणचा आहे. नॅशनल इश्यूज म्हणून आम्ही असणारं या ठिकाणी लढणार आहोत आणि त्याच्याचबरोबर ओबीसींचा असणारा जो लढा आहे की आमचं आरक्षण हे वाचलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे, त्या दृष्टीने आमची असणारी वाटचाल या ठिकाणी राहणार आहेत. ही आणि स्थानिक इश्यू घेऊन आम्ही असणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरे जाणार आहोत. माझं या 4 मतदारसंघातलं पहिलं असेसमेंट मी आपल्याला असणारं या ठिकाणी मांडतो आहे. मी मांडतो ते आपल्याला सगळ्यांना असणारं आश्चर्य वाटेल, पण प्रचार जसा वाढत जाईल तसं आपल्याला लक्षात येईल की ह्या 4 मतदारसंघातली लढाई जी आहे ही स्टेट्स सरळ भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच त्या ठिकाणी होणार आहे. कारण का 2 मतदारसंघातले उमेदवार जे आहेत ते लढण्यासाठी रिलक्टंट होते, कोणाला तरी उभं करायचं म्हणून असणारं त्या ठिकाणी उभं केलेलं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती उरलेल्या मतदारसंघात सुद्धा डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आणि मी असं म्हणेन की पहिल्यांदाच फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही जी आहे सामाजिक व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणारी, ही पहिल्यांदा नॅशनल सीनवरती आणि राज्याच्या सीनवरती मेन फोर्स म्हणून उभं राहील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतोय. मतदार आम्हाला असणारा साथ देईल अशी आमची अपेक्षा आहे. माझं निवेदन थांबवतो. आपण आता विचारू शकता. एक विचारा. भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केलं? कोणाला?
आणि कुठच्या वेळची मला सर तुम्हाला एक फक्त उदाहरण द्या पहिल्यांदा कुठच्या वर्षी आणि कधी सपोर्ट दिलेला आहे. मला सर तुम्ही माझं स्टेटमेंट द्यायचं कुठल्या दिवसाचं आहे, कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आले, कुठल्या चॅनलमध्ये आलेलं आहे की आम्ही BJPला पाठिंबा दिला आहे म्हणून. त्याच्यामुळे उगीचंच बिनबुडाचं म्हणणं चॅनलवरती आपण रिपोर्टर असल्यामुळे आपल्या रिपोर्टरपणाचा दुरुपयोग करू नका एवढा माझा सल्ला आहे आपल्याला. ते त्यांची झाली ना घोषणा, त्यांची संघटना आहे, त्यांना जो निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो निर्णय घेतला. त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या निर्णयाचं आम्ही असं स्वागत करतो आहे. त्याच्यामुळे ते आहेत की ना आहेत याच्याशी आम्ही असं हे करत नाही आहोत. एक पक्ष म्हणून आमची भूमिका आम्ही जाहीर केली. त्यांनी एका काळी व्यक्त केलं की आम्हाला असं राजकीय भूमिका घ्यायची आहे आणि राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आम्ही सकल मराठा जिल्ह्यामधल्या समित्या ज्या आहेत त्यांचं ओपिनियन घेऊ. त्यांनी असं म्हटलं की आपण या इलेक्शनमध्ये भाग घ्यायचा तर आम्ही घेऊ, नाही घ्यायचा म्हटला तर नाही घेऊ. त्यांनी त्यांच्या संघटनेची भूमिका घेतली, त्याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही त्याच्यामध्ये. We have ruled out MIM totally. आम्ही जे काँग्रेस पक्षाला अगोदर पत्र लिहिलं होतं पाठिंब्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी असं आम्हाला जी 2 नावं कळवली त्या 2 उमेदवारांना आम्ही असा पाठिंबा त्या ठिकाणी दिला आहे. त्यांनी मागितला, आम्ही दिला. काँग्रेस पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला कोल्हापूरमध्ये आणि नागपूरमध्ये. आज त्यांनी कळवलं तर आम्ही त्याचा विचार करू. चुकीचं आपण असं म्हणताय. आपला अभ्यास जरा कमी आहे. मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या उमेदवारामुळे वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार, ऐकून घ्या आता तुमचं झालं ना. तुम्ही प्रचाराचा मुद्दा असणारा तुम्ही TVच्या माध्यमातून करू नका म्हणून तुम्हाला असणारा सांगतोय. म्हणून ऐका आता ऐका जरा. झालं ना तुमचं बोलून झालं ना. रिपोर्टर म्हणून राहा, कोणाचा असणारा स्पोक्सपर्सन म्हणून राहू नका, ही माझी विनंती आहे. आम्ही मागच्या वेळेस हे का नाही म्हणालात की काँग्रेस पक्षाला NCPला की तुम्ही 12 ठिकाणी 5 वेळा हरलेलात कंटिन्युअसली. त्या कंटिन्युअसली हरलेल्या 12 जागेंमधनं तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. हे नॅरेटिव्ह का नाही तुम्ही रिपीट करत? ऐकून घ्या आता जरा प्लीज. स्पोक्सपर्सन म्हणून नका बोलत जाऊ. आता आम्हाला बोलू द्या. 12 जागेपैकी हरलेल्यांपैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि NCP त्यावेळेस सोडायला तयार नव्हती. पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत. आणि आमचा असा आरोप आहे की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि NCPमुळे पडल्या. आम्हाला असणाऱ्या त्या 8 जागेमध्ये हिंदू मतं मिळाली, मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसने आणि NCPने ब्लॉक केली. ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही 8 जागेमध्ये विजयी असतो. हे
अनेक आकड्यांवरनं सिद्ध झालेला आहे, पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाहीत. त्यांचं आमचं दुर्दैव आहे त्या ठिकाणी. आता लोक जेवढे निवडून देतील तेवढे आम्ही स्वीकारू. लोक त्या ठिकाणी निर्णय देतात. मला मागच्या वेळेस 3 वेळा पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुसलमान उमेदवार दिला. हा तुमच्या कधी लक्षात आलेलं नाही आणि येणारही नाही. ते तुम्ही कधी मांडणारही नाही त्याच्यामध्ये. आज असणारा मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही. हा तिथल्या मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला आणि NCP पक्षाला सरळ सांगून टाकलेला आहे. त्याच्यामुळे मी असणारा म्हणतोय की माझा विजय सुखरत झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. महाविकास आघाड़ी जो है, तीनों पार्टियां जो है, ये तीनों पार्टियां जो विस्थापित समूह है उसको स्वीकारने के लिए तैयार नहीं है. जो सत्ता में प्रस्तापित है उन्होंने इन 3 पार्टियों पे कब्जा किया हुआ है और इसलिए वंचित बहुजन आघाड़ी की ताकत होने के बावजूद भी 2 या 3 सीट के ऊपर जाने के लिए वो तैयार नहीं है. इस बात को उनको पता था कि अगर इनको हम लोग इनके ताकत के मुताबिक सीट दी जाएगी, जो विस्थापित समूह है उनको ये नुमाइंदगी देंगी और सत्ता जो कुछ परिवारों के हाथ में बंदिश है वो बांध जो है वो टूट जाएगा और आम आदमी की सत्ता यहाँ पर आना शुरुआत होगी. इसलिए हम उस आघाड़ी में जाना भी चाहते थे, लेकिन उस आघाड़ी में ना हमको इज्जत मिलती थी और ना जो ताकत हमको मिलनी चाहिए, ये सीटें मिलनी चाहिए थी, वो सीटें भी वहाँ पर मिल नहीं रही है. दूसरी बात, वहाँ पर जो है उनका ही झगड़ा ख़त्म नहीं हुआ है, वो आज भी दिखाई देता है. हर तीनों पार्टियां जो है वो अपनी अपनी अलग अलग लिस्ट वहाँ पर पब्लिश कर रही है. हम नहीं चाहते थे कि उनके खिचड़ी में हम लोग जाके फंसे और अपनी ताकत को गंवा दें यहाँ पर. मैं आज भी मानता हूँ कि वंचित बहुजन आघाड़ी पिछले 5 साल में एक बड़ी ताकत करके उभरी हुई है, एक पर्याय के प्रांत में यहाँ पर उभर चुकी है और जो 4 कॉन्स्टिट्यूंसीज़ के उम्मीदवार आज लड़ रहे हैं, ये चारों कॉन्स्टिट्यूंसीज़ के उम्मीदवार जो है उनकी सीधी सीधी लड़ाई जो है वो भारतीय जनता पक्ष के साथ भारतीय जनता पक्ष में है, क्योंकि 2 उम्मीदवार जो चेंज हुआ है वो लड़ना नहीं चाहते थे. कांग्रेस की ऐसी परिस्थिति है और इन्हीं वजहों से जो है वो आघाड़ी के साथ जो है हम लोग का जुड़ नहीं रहा है या जम नहीं रहा है, एक परिस्थिति है. और इसलिए हम लोग ने फैसला किया कि हम लोग जो है OBC को साथ में लेते हुए जो मराठा आंदोलन के माध्यम से जरांगे पाटिल ने अगर राजनीति में आने से अपने आप को रोका है, लेकिन उनकी जो ताकत है उसको साथ में लेते हुए यहाँ की बदलाव की राजनीति हम लोग शुरुआत करेंगे. भैया मैं जुगाड़ नहीं खेलता हूँ. जो जुगाड़ करते हैं वो आंकड़ेवारी की बात करते हैं. जो इलेक्शन लड़ते हैं वो लोगों पर तय करते हैं कि इनको कितना सीट देना है, कितना नहीं देना है. तो हम लोगों पर भरोसा करते हैं.
नहीं, मैं आपल्याला म्हणालो कि हमने जो है वो कांग्रेस पार्टी को चिट्ठी लिखी थी कि भी हम आपको MBA से जितने सीटें मिलेंगी उसमें से 7 सीटों पर हम समझौता समर्थन देने के हम तैयार है। कांग्रेस ने हमको 2 सीटों के बता दिया था कि कोल्हापुर की और नागपुर के सीट पर आप समर्थन दीजिए। हमने कांग्रेस दोनों का समर्थन दे दिया है। आप उसमें कौन हारेगा कौन जीतेगा उससे मुझे कोई मतलब नहीं है। वो मेरे ख्याल से खरगे जी बताएंगे तब आपको बताऊंगा मैं। अजिबात नाही। आम्ही जे 7 हा जो त्यांना जे महाविकास आघाडीमध्ये जागा मिळणार आहेत त्या जागेपैकी त्यांनी जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर आम्हाला असं दिसलं होतं की आम्ही त्यांना असं जिंकण्यामध्ये मदत करू शकतो मताच्या स्वरूपामध्ये, आणि म्हणून आम्ही असं 7 जागा त्यांना असं कळवल्या होत्या। काँग्रेस पक्षाकडून अजून मला काही प्रस्ताव आलेला नाही, तेव्हा काँग्रेस पक्षाकडून जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही। प्रस्ताव कसा आहे तो तर बघितला पाहिजे मला। त्या तुम्ही ऑफहँड कसं काय मला विचारताय? मी आताही तुम्हाला असं सांगितलं की महाविकास आघाडीमधली भांडणं अजून मिटलेली नाही। आज त्यांची भांडणं असेपर्यंत आम्ही मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही। त्याच्यामुळे त्यांची भांडणं मिटली असती तर आम्ही कदाचित त्यांच्याबरोबर आम्हाला कुठल्या जागा पाहिजेत ते आम्ही त्यांना सांगितलं असतं। आणि आम्ही एक असणारी यादी त्यांना दिली होती की ते ज्यावेळेस आम्हाला युतीमध्ये घ्यायलाच तयार नव्हते त्यावेळेस 48 जागेपैकी आम्ही 27 जागा या कशा कशा पद्धतीने बांधलेल्या आहेत आणि आमची किती तयारी झालेली आहे त्याची यादी आम्ही त्यांना दिली आणि आम्ही त्याच्यावरनं म्हणालो होतो या 27 पैकी तुम्ही किती आम्हाला जागा ह्याच्यातलं देत आहेत ते आम्हाला सांगा। त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलेलं नाही। आता त्यांनी असं माझं म्हणणं असं तो काँग्रेस पक्षाचा इश्यू आहे त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही। त्यांनी आम्हाला 2 जागांवरती पाठिंबा मागितला, आम्ही 2 जागांवरती पाठिंबा दिला। सांगतील तेव्हा आम्ही बघू। आमची लिस्ट येण्याच्या अगोदर आलं तर आम्ही त्यामध्ये डेफिनेटली कन्सिडर करणार आहोत। आम्ही लिस्ट जाहीर करतो ना आमची। तो इंटरनल मॅटर आहे, मी पब्लिकली डिस्कस करत नाही। मी एवढं म्हणणार आहे की जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी ह्या 4 गोष्टी केल्या पाहिजेत। एक म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे जे अधिकारी येणार आहेत रिटर्निंग ऑफिसरला पहिल्यांदा त्यांनी विचारलं पाहिजे की यांची अपॉइंटमेंट कोणी केलेली आहे
ते EVM सांभाळण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट कोणी केलेली आहे? इलेक्शन कमिशननी केलेली आहे की त्यांची अपॉइंटमेंट या 2 कॉर्पोरेशन ज्या आहेत त्या कॉर्पोरेशननी केलेली आहे? त्यांची अपॉइंटमेंट जर इलेक्शन कमिशननी केली नसेल तर त्याच्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे आणि हे इलेक्शनमध्ये भाग घेणार नाहीत त्याचा असणारा दक्षता घेतली पाहिजे. दुसरं जे आहे, टॅग किती येतात, सील करणारे टॅग किती येतात, त्याचा त्यांनी हिशेब मागितला पाहिजे आरोकडे, रिटर्निंग ऑफिसरकडे, की किती टॅग आलेले आहेत आणि ज्या दिवशी सील होणार त्या दिवशी किती टॅग सील झालेत आणि किती शिल्लक राहिलेत त्याचा असणारा हिशेब मागितला पाहिजे. तिसरी गोष्ट, जी डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे ते फक्त 50 मताचं नाही, तर रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी सांगितलं पाहिजे की एक पूर्ण मशीन, मग तिच्यात 800 मतदान असेल किंवा 1200 मतदान असेल, हे पूर्ण 800 आणि 1200 मतदान तुम्ही आम्हाला करून त्या ठिकाणी दाखवा. उमेदवार जे मतदार आहेत ते आणि 800 आणि 1200 जे मतदान दाबल्या जाईल त्या प्रमाणात ह्या उमेदवाराला किती दाबले, या उमेदवाराच्या नावाने किती दाबले, म्हणजे जेवढे उमेदवार आहेत त्याच्या नावाने कोणी कोणी दाबलेले आहेत त्यांचा आकडा घेऊन जेव्हा रिझल्ट हे जे बटन दाबल्या जाईल आणि त्याचा डिस्प्ले जो होईल तो डिस्प्ले दाबलेल्या बरोबर आहे की नाही याचा त्यांनी असणारा खुलासा त्या ठिकाणी केला पाहिजे. जी EVM आणल्या जाईल, रिटर्निंग ऑफिसर जी EVM आणेल ती नाही, तर रँडमली सिलेक्ट झालेली EVM जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. चौथं त्याच्यामध्ये त्यांनी वोटरला जागृत केलं पाहिजे की बटन दाबता दाबता ते जे पेपर ट्रेल आहे त्या पेपर ट्रेलवरती त्यांनी दाबलेलं बटन म्हणजे सिम्बॉल हा उमटलाय की न उमटलाय हा त्यांनी त्या ठिकाणी बघावा. हे सगळं करून झाल्यानंतर सुद्धा उमेदवारांनी एक अर्ज रिटर्निंग ऑफिसरला त्या ठिकाणी दिला पाहिजे. तो अगोदरच दिला पाहिजे माझं म्हणणं असं आहे, आणि तो म्हणजे मागच्या काउंटिंगमध्ये असं लक्षात आलं की 373 मतदारसंघामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याची टॅली झाली नाही. याची टॅली झाली नाही. कायदा असं म्हणतो की पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याची टॅली झाल्याशिवाय रिझल्ट डिक्लेअर करता येत नाही. आणि म्हणून सगळ्या उमेदवारांनी रिकाउंटिंगचा अर्ज अगोदरच त्या ठिकाणी दाखल केला पाहिजे की पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याची टॅली झाली नाही, तर त्यांनी असणारा पेपर ट्रेल याची काउंटिंग मागणी केली पाहिजे. पार्लमेंटने मंजूर केलेला कायदा कंडक्ट ऑफ इलेक्शन पोल्स 1960 या कायद्यानुसार पार्लमेंटच असं म्हणतं आहे की EVMमधला एक निकाल आणि पेपर ट्रेलमधला एक निकाल हे 2 वेगवेगळे असतील तर पेपर ट्रेलचा निकाल हा फायनल मांडावा हा पार्लमेंटने कायद्याने त्या ठिकाणी केलेला आहे. याचा अर्थ पार्लमेंटसुद्धा EVMवरती विश्वास ठेवत नाही आणि म्हणून EVMची प्रोव्हिजन करत असताना बॅलेट पेपरची असणारी प्रोव्हिजन त्यांनी रद्द केलेली नाही हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून कॅन्डिडेटनी मी दिलेल्या सूचना जर त्या ठिकाणी तंतोतंत पाळल्या
तर हेराफेरी करण्यासाठी जागा राहत नाही. कारण का काउंटेड आणि बॅलेट एकदा झालं की EVM या पेपर ट्रेल त्या ठिकाणी काउंटिंग होतो. ECLचे जे अधिकारी आहेत हे जर इलेक्शन कमिशनचे अधिकारी नसतील तर त्यांना EVM हँडल करता येत नाही. आणि त्यांना जर EVM हँडल करता येत नसेल तर पुन्हा बॅलेटवरती यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मग काउंटिंग EVMचं करण्याच्या ऐवजी तिथं पेपर ट्रेलची काउंटिंग ते त्या ठिकाणी मागू शकतात अशी परिस्थिती आहे. कारण का इलेक्शन कंडक्ट करण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनच्या अंडर असणारा जो अधिकारी आहे आणि त्याची असणारी स्पेशल ऑर्डर ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया ही काढते आणि तोच इलेक्शनमध्ये असणारा भाग घेऊ शकतो, उरलेला घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे भारत हेवी इलेक्ट्रिकल आणि ECL यांच्या अधिकाराची ऑर्डर ही जर प्रेसिडेंटनी काढलेली नसेल तर त्यांना इलेक्शनमध्ये भाग घेता येत नाही. हा असणारा ऑब्जेक्शनेबल मुद्दा प्रत्येक कॅन्डिडेटनी तिथे उपस्थित केला पाहिजे आणि त्याच्यावरती असणारा आरोचा निकाल त्यांनी घेतला पाहिजे. माझा असणारा चॅलेंज आहे की जे मेजर जनरल TV वरती येतात त्या सगळ्यांना असणारा माझं आव्हान आहे की एकदा तरी खरं बोला. जे मेजर जनरल येतात ते की मिलिटरीतला कॉन्वॉय याच्या संदर्भातली रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की नाही. 80चा कॉन्वॉय होऊ शकतो का याच्याबद्दल जे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्स येतात आहेत चॅनल्सवरती त्यांचा मला आव्हान आहे त्यांना की हे 80चा कॉन्वॉय होतो का, की कॉन्वॉय की मिलिटरीमधला सुद्धा त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जे मी वाचलेले आहेत 10पेक्षा जास्ती कॉन्वॉय होऊ शकत नाही. तेव्हा हा 80चा कसा झाला हे रिटायर्ड मिलिटरी अधिकारी विचारणार आहेत की नाही हा माझा त्यांना सवाल आहे. लोकांना मला ह्या इलेक्शनमध्ये महागाईचा मुद्दा, शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न आणि तरुणांना आपल्याला ह्या व्यवस्थेमध्ये काम मिळणार की न मिळणार हा मुद्दा गाजेल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.